ऐतिहासिक ठरवची आज एक धाडसी पाऊल आपण महानगरपालिकेने अनेक वर्ष रस्त्यांवर, फुटपाथवर आणि सार्वजनिक जागांवर झालेलं अतिक्रमण हे केवळ अडथळा नव्हत्या, ते शहराच्या प्रगतीला रोखणारे एक बंधन होते. आपण सगळ्यांनी अनुभवलंय, कधी रुग्णवाहिका ट्रॅफिक मध्ये अडकते, कधी अग्निशमन दल वेळेवर पोहोचू शकत नाही, कधी सामान्य नागरिकांना चालायला जागाही मिळत नाही. यात मुख्य कारण म्हणजे अतिक्रमण. पण आज परिस्थिती बदलली आहे. महानगरपालिकेचा या मोठा आणि निर्णायक मोहिमेमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते शेकडो अतिक्रमण हटवण्यात आले. अनधिकृत बांधकाम हटवून रस्ते पुन्हा नागरिकांसाठी खुला करण्यात आलेले आहेत. आज मला अभिमानाने सांगावं वाटतं माननीय महोदय, शहरातील 4 मुख्य रस्ते पूर्णपणे अतिक्रमण मुक्त झाले आहेत. आणि इतकेच नाही तर या अतिक्रमण मुक्त झालेल्या भागांमध्ये शहराच्या रस्त्यांसाठी विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल DPR ही तयार करण्यात आले असून ते पुढील प्रक्रियेत आहे. लवकरच या मोकळे झालेल्या जागांवर आधुनिक, रुंद आणि सुयोग्य रस्त्याचं बांधकाम सुरू होणार आहे. म्हणजेच आपण केवळ अतिक्रमण हटवत नाही, तर त्या जागेला शाश्वत विकासाला मार्गावरही नेत आहोत. आता या रस्त्यावरून वाहनांचा सुरक्षित, वेगवान आणि अडथळामुक्त प्रवास करता येतो. वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे, अपघाताचा धोका कमी झाला आहे आणि सर्वात म्हणजे आपल्या शहराचा श्वास पुन्हा मोकळा झाला आहे. ही मोहीम राज्यातील एक मोठा आणि आदर्श उपक्रम म्हणून ओळखलं जातं. कारण इथं फक्त तोडफोड नाही, इथं नियोजन आहे, इथं शिस्त आहे आणि सर्वात म्हणजे इथं जनतेची सुरक्षिततेचा विचार आहे. सन 2026-27 या अर्थसंकल्पामध्ये DP रोडवरील अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यांचा विकास करणे या लेखाशीर्ष आपण नवीन उघडून यामध्ये 20 कोटी रुपयाचा आपण तरतूद करण्यात आली. यही जुनून, यही ख्वाब मेरा है, दिया जला की रोशनी कर दो जहां अंधेरा है.